नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण परिपत्रक शिक्षण संचालनालयामार्फत 20 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन व भत्ते घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ ID आदेश कार्यालयीन अभिलेखाप्रमाणे असले संदर्भात खातरजमा करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत। 22 जुलै 2025 त्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यताबाबतच्या संचिका शालार्थ मान्यता आदेशाच्या संचिका व आदेशाच्या प्रती प्राप्त झाले किंवा कसे तसेच सदरील मान्यता आदेश कार्यालयाकडून निर्गमित झाले आहेत का याबाबतची खातरजमा करण्याबाबत संबंधितांना कळवण्यात आले आहे। तसे दिनांक 18 नोव्हेंबर 2016 पासून शालार्थ ID मान्यता आदेश देण्याबाबतची कार्यपद्धती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। सदर तारखेच्या नंतर ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे नावे शालार्थ प्रणाली अंतर्गत नाव नमूद करण्यात आले अशा कर्मचाऱ्यांच्या शालार्थ मान्यता आदेशाचे प्रत वरिष्ठ कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले आहे किंवा कसे याबाबत खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। कर्मचाऱ्यांचे कागदपत्राबाबत काही संशय अथवा कागदपत्र जुळत नसतील तर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सुनावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।